नमस्कार मंडळी, रामराम मंडळी, श्री स्वामी समर्थ मंडळी. आजचा लॉंग व्हिडिओ आहे आणि एक सुंदर अशी रेसिपी खास करून आपल्या यूट्यूब फॅमिलीसाठी. झटकीपट आणि तुमच्या तोंडाला जर चव नसेल ना तर ही रेसिपी नक्की करून पहा. अगदी भाजी भाकरीला सुद्धा पाठीमागं. त्याबरोबरच सगळ्यांच्या आमच्या घरात तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारी ही रेसिपी आहे. आम्हाला सुद्धा आवडते, तुम्हाला सुद्धा आवडणार, गॅरंटी देऊन सांगते बरं का. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सुंदर अशी लसूण आणि हिरव्या मिरच्याचा आपल्याला ठेचा करून घ्यायचा आहे. चला, अगदी आबडधोबड करायचा आहे आपल्याला हा ठेचा. जास्ती काही बारीक करत बसायचं नाही आपल्याला. चला तर पटकन मी मिक्सरला एक गिरकी करून घेते. तोपर्यंत रेसिपी तर पहा काय आहे. आता रात्रीची एक शिळी भाकर माझ्याकडे आहे. या शिळ्या भाकरीचा मस्त छान असा मी चिवडा करणार आहे आणि तो आमच्या सगळ्यांच्या आवडीचा आहे. ज्वारीची भाकरी आहे, तुमच्याकडं बाजरीची जर असेल ना त्याच्या चिवडा नक्की करून खा, कारण की बाजरीच्या भाकरीची चव ना हा काय लागते खतरनाक जबरदस्त बरं का. तुम्हाला सांगते, चपातीचा पण बऱ्याच जणांना आवडतो, त्याचाही सेम असंच करायचा. आता यामध्ये लसूण मिरचीचा ठेचा मी काढून घेतलेला आहे. याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी आता जी माझी भाकरी आहे रात्रीची ती छान अशी फिरून घेणार आहे. खूप काही जास्ती बारीक करत बसायचं नाही. चला ते तर फिरून घेते. तोपर्यंत कढईमध्ये ना छान तेल घातलेलं आहे आणि शेंगदाणे बरेच जण या रेसिपीला घालत नाही. मी सांगते म्हणून एकदा घालून बघा. मस्त असा चिवडा नक्कीच होतो, एवढी गॅरंटी देऊ सांगते. आमचा दादू काही खात नव्हता, त्याला तळलेले शेंगदाणे घातलेल्यापासून तो नेहमीच खायला लागला. अगदी भाजी भाकरी असेल ना तरी पण हा एक करती का गं म्हणून हा विचारतो. हे बघा, अशा पद्धतीनं आपल्याला शेंगदाणे तळून घ्यायचं आहे. आणि भाकरीचा जो आहे भाकरीचे जे तुकडे बरेच जण म्हणतात, बरेच जण भुगा म्हणतात, बरेच जण चिवडा म्हणतात. मी शक्यतो आम्ही लहान होतो ना त्यावेळेस आम्ही मस्त छान असा भाकरीचा भुगा करून खायचो, अगदी याच पद्धतीने. चला, तळलेले शेंगदाणे काढून घेऊया. तेलामध्ये घालायची आहे जिरी. जिरीला छान फुलू द्या बरं का. मस्त फुलू दिलं की यामध्ये आता घालायचं आपल्याला कांदा. कांदा घालायच्या अगोदर लसूण मिरचीचा ठेचा घाला, म्हणजे छान त्याचा कच्चापणा निघून जातो. आणि नंतर लगेचच आपण घालणार आहोत बारीक चिरलेला कांदा. कांदासुद्धा लालसर होईपर्यंत मस्त आपल्याला परतून घ्यायचा आहे. कढीपत्तासुद्धा घालायचा आहे. आणि आता लसूण मिरचीचा ठेचा मी तुम्हाला दाखवलेला आहे. बरेच जण यामध्ये ना लाल तिखट घालतात किंवा मसाला घालतात, काही हरकत नाही, तुमच्या चॉईसने तुम्ही घातलं तरी पण चालू शकतं. आता या ठिकाणी बघू शकताय तुम्ही लसूण मिरचीचा ठेचा मस्त परतलेला आहे आणि कांदासुद्धा छान असा रंग बदलायला लागलेला आहे. थोडा गुलाबीसर झाला की मस्त आपल्याला आता चला कांद्याला कलर बदलायला सुरुवात झालेली आहे. आणि कांदा कधीही परतताना त्यामध्ये थोडंसं मीठ घाला, म्हणजे ना पटकन कांदा परतला जातो किंवा मऊसूत व्हायला मदत होते. बरेच जण या ठिकाणी मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे. त्याच्या पद्धतीने म्हणतात. आमच्याकडे चिवडा आम्ही म्हणतो. थोडीशी हळद घालायची आहे. सुंदर असा कांदा बरेच जण यामध्ये लाल तिखट वगैरे सुद्धा घालतात, तुमच्या चॉईसने घालू शकता. वेगवेगळे प्रकारचे मसाले सुद्धा ऍड केले तरी पण चालेल, पण मी फक्त साध्या सिंपल आणि झटपट पद्धतीने तुम्हाला मस्त भाकरीचा चिवडा करून दाखवत आहे. तर आता या ठिकाणी बघू शकताय तुम्ही मस्त छान असा परतलेला आहे कांदा आणि लसूण मिरचीचा ठेचासुद्धा मस्त परतून आपला या ठिकाणी झालेला आहे. या स्टेजला आपल्याला घालायचं आहे मिक्सरमध्ये जे फिरून घेतलेले आपली भाकरीचे तुकडे होते ना ते आपण यामध्ये घालणार आहोत. कमी जास्त झालेले असेल तर अशा हाताने कुस्करून घ्या. आता बरेच जण आता मिक्सर आलेला आहे म्हणून, नाहीतर प्रत्येक वेळेस आम्ही काय करायचो माहिती तुम्हाला, मस्त छान असे रात्रीची भाकरी किंवा सकाळची भाकरी जर असेल ना ताटामध्ये घ्यायची आणि हाताने तिला अशी कुस्कुरायची. नसेल कुस्करत ना थोडंसं पाण्याचा शिंतोडा घालायचा. मस्त छान अशी भाकरी तुम्हाला कुस्करून आपण घेऊ शकतो किंवा तुकडे करून घेऊ शकतो. आता मिक्सरला घातलेले आहे मी, त्यामुळे मस्त याचे तुकडे झालेले आहे. वरूनच छानपैकी तळलेले शेंगदाणे घाला, फार छान टेस्ट येते बरं का. एकदा नक्की ट्राय करा अशा पद्धतीने भाकरीचा भुगा किंवा भाकरीचा चिवडा. आणि सर्वात महत्त्वाचं याच्यावरती जाणार आहे आता खूप सारी कोथिंबीरीने चोपारे मस्त येते बरं का. आणि त्याबरोबरच आता आपण एक वाफसुद्धा काढून घेणार आहोत. वाफ काढली की खाण्यासाठी आपला रेडी आहे भाकरीचा चिवडा. एक नंबर असा लागतो. पण सगळ्यात महत्त्वाचं मंडळी, तुमच्याकडं ना या रेसिपीला किंवा या पदार्थाला काय म्हणतात नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला जर हा चिवडा आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग आजची छानशी छोटीशी शॉर्ट आणि स्वीट रेसिपी इथंच थांबूया. भेटूया आपण एक छानसा नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि टेक केअर. चला तर मग करा आणि जाता जाता चॅनलला आपल्या तेवढं सबस्क्राईब करा.